ट्विन प्रेग्नन्सीज ज्या असतात ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. सर्वात महत्त्वाचं असतं कोरिओनिसिटी म्हणजे 2 वेगळ्या प्लासेंटा, 2 वेगळे बेबीज, 2 वेगळ्या सॅक सगळं वेगळं असेल, तर दॅट इज द बेस्ट ट्विन प्रेग्नन्सी. याच्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये 2 प्रेग्नन्सीज ज्या असतात, त्यांच्यामध्ये एकच प्लासेंटा असतो. मग याचं ब्लड त्याला, त्याचं ब्लड ह्याला. एकाची वाढ होते, एकाची ग्रोथ स्टंटेड राहते किंवा असे कॉम्प्लिकेशन्स होतात. काही वेळेला प्लासेंटा एकच असतो. मध्ये 2 कॉर्ड असतात आणि 2 बेबी एकाच सॅकमध्ये असतात. त्याला आपण मोनोकोरियनिक, मोनो एम्नियोटिक ट्विन्स म्हणतो. तर हे जे ट्विन्स असतात ते जास्त कॉम्प्लिकेटेड कारण ते एकमेकांच्या भोवती फिरले, तर त्या कॉर्ड एकमेकांमध्ये एन्टँगल होतात, ट्विस्ट बसतात. कधी-कधी एखादं बेबी पोटात जाऊ शकतं. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स हे मोनोकोरियनिक ट्विन्समध्ये जास्त असतात. आपले हे कोरियनिक आहेत. आजची सोनोग्राफी करायचा एक उद्देश हा पण असतो, की किती प्रेग्नन्सीज आहेत आणि व्यवस्थित त्या दोघांमधलं डिस्टन्स व्यवस्थित आहे का नाही. त्याला आपण इंटर ट्विन मेम्ब्रेन म्हणतो किंवा त्याला लॅम्बडा पीक साइन म्हणून एक प्रकार असतो. ते बघितलं जातं त्याच्यामध्ये, जे आता आपण तुला दाखवलं ते ठीक आहे.